आता पाहूयात महत्त्वाच्या बातम्या। मनोज जरांगेंमुळे मराठा समाजाचं ईडब्ल्यूएस आरक्षणाचं नुकसान झालं। जरांगे पाटील हे मराठा योद्धा नव्हे तर मुस्लिम योद्धा अजय महाराज बारसकर यांची टीका। मनोज जरांगेच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचं ईडब्ल्यूएस हे घटनात्मक आरक्षण गेलेले। हा मनोज जरांगे हा मुस्लिम संघर्ष योद्धा आहे। मुसलमानांनी मागणी केली नाही, मनोज जरांगेंनी मराठ्यांचं आरक्षण काढलं आणि मुसलमानांना दिलं। सोलापुरात किराणा दुकानात कांद्याच्या किरकोळ विक्रीचे दरात चढ उतार। काही दुकानात कांदा 25 रुपये तर काही ठिकाणी 15 रुपये प्रति किलोवर। 10-12 रुपये 15 रुपये बघून आम्ही कांदे विकतो। 8 रुपये 7 रुपये आणतोय मार्केटमधून। चांगले मोठे असेल तर 10 रुपयाने बसते, तर ते 15 रुपये। शासनानं कांदा खरेदीचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। सरकार कांदा 12 रुपयांनी खरेदी करेल, अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। मधल्या परिस्थितीचं जे आयात होतं निर्यात होतं याचे परिणाम आपण पाहतो की मार्केट इफेक्ट होतोच ना। शासनाने खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। काल मुख्यमंत्र्यांनी घोषित केलंय की कांदा आम्ही खरेदी करू 12 रुपयांनी, काही पैशात काही कांदा आम्ही खरेदी करू। शहरातील सुरक्षिततेसाठी भाडेकरूंची पडताळणी आवश्यक। मीरा भाईंदर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मुझफ्फर हुसैन यांचं आवाहन। सारे सोसाइटीज को कि आपके यहाँ जो भी टेनेंट्स रहते हैं उनका बैकग्राउंड चेक, उनका पुलिस वेरिफिकेशन, ये अगर आपने नहीं कराया है तो मेहरबानी करके कराइए, क्योंकि हम तुरंत इसको जून महीने में एक सोशल कॉम्बैट ऑपरेशन शुरू करेंगे और आपकी सोसाइटी में आएंगे, पुलिस भी साथ में आएगी और ये सारे डॉक्यूमेंट चेक। करमाळा तालुक्यातील मांगी गावात समाधान शिबिराचं आयोजन। कार्यक्रमासाठी आलेल्या तहसीलदार शिल्पा ठोकड़े आणि भाजपच्या रश्मी बागल यांचं ग्रामस्थांकडून भव्य स्वागत। मिरवणूक काढत कार्यक्रमस्थळी नेलं। पुण्यात रिक्षातून गांजाची विक्री करणारं रॅकेट उद्ध्वस्त। 35 किलो गांजा, रिक्षासह एकूण 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई।